भाजप चोर रस्त्याने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना कसं जिंकायचं हे त्यांना माहीत आहे. भाजपवाल्यांना सावन में अंधा हुआ तो हरियाली हरियाली दिसते. मी NIAला विचारू इच्छितोय, या जिलेटिनच्या तपासामध्ये मास्टर माइंड आणखीन एक माणूस आहे, तो कोण आहे? कोणाच्या घरी बैठका होत होती? त्यांचं नाव का चार्जशीटमध्ये आलं नाही? का सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होत नाही? वाजे हे परमवीर सिंग सोबत हे बंद दरवाजेमध्ये मिटिंगा घेत होते. ATSच्या जे तपास आहे त्याच्यातून हे सिद्ध होत होता. आमचं एकच म्हणणं आहे, NIAने जे खरं आहे त्याचे तपास केलं पाहिजे. कुणाला वाचवण्याचं काम करू नये. मुंबईचे पूर्व आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुखजीवर जे आरोप केले होते वसुलीचे, हे राजकीय हेतूंनी कुठेतरी भाजपच्या लोकांच्या बोलण्यावर हे आरोप करण्यात आले होते. त्या आरोपावर चांदीवाल कमिशन गठन झाल्यानंतर त्या कमिशनसमोर ज्या प्रकारे विषय समोर येत आहे, वाजेंनी ज्या प्रकारे जाब दिलेला आहे, त्याच्यातून आता स्पष्ट सगळं विषय होऊ लागलेला आहे. परमवीर सिंग अंटालिया बम केसमध्ये ज्या प्रकारे मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली, NIAच्या तपासामध्ये एक मास्टर माइंड असा जे चार्जशीटमध्ये उल्लेख आहे, याचा अर्थ आहे की अंटालिया केसमध्ये NIAकडून त्यांचा तपास होत असताना त्या दिवशीच ते निघून गेले. त्यांना भीती होती की NIA कुठेतरी त्यांना अटक करणार आहे. त्यानंतर भाजपबरोबर त्यांनी हातमिळवणी केली आणि अनिल देशमुख साहेब यांना अडचणीत आणण्यासाठी हे खोटे आरोप झालेले. तर ती केस CBIकडे देण्यात आलेली आहे. CBI पण केंद्र सरकारची यंत्रणा आहे. सगळे केंद्रीय यंत्रणेचा वापर करून अनिल देशमुख साहेब यांना अडचणीत टाकण्यात आलेलं आहे. आज नाही उद्या हे सगळं सत्य समोर येईल आणि अनिल देशमुख हे निर्दोष आहे हे सिद्ध होणार आहे. आम्हाला वाटते हे राजकीय खेळ जास्त दिवस लोकांकडून लपून राहणार नाही. आज नाही उद्या हे सगळं उघड होणार आहे. पण परमवीर सिंगांनीच आरोप केले. परमवीर सिंग हे बाहेर फिरतात आणि आता त्या आरोपामध्ये तथ्य नाही आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. ठीक आहे, आता हे केंद्र सरकार त्यांना कुठेतरी मदत करत आहे. केंद्रीय यंत्रणा त्यांच्या बाजूनी आहे. ज्या पद्धतीने हे राजकीय खेळ सुरू आहे, जास्त दिवस हे राजकीय खेळ चालणार नाही. जे सत्य आहे ते समोर येणारच आहे. आम्ही NIAला विचारू इच्छितो आहे की तुम्ही या जिलेटिनच्या तपासामध्ये मास्टर माइंड आणखीन एक माणूस आहे, तो कोण आहे? कोणाच्या घरी बैठका होत होती? त्यांचं नाव का चार्जशीटमध्ये आलं नाही? का सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होत नाही? परमवीर सिंग यांच्याकडे बैठका झाली, पोलिसच्या इनोवा याचा वापर झाला. वाजे हे परमवीर सिंग सोबत 2-2, 3-3 तास हे बंद दरवाजेमध्ये मिटिंगा घेत होते. ATSच्या जे तपास आहे त्याच्यातून हे सिद्ध होत होता. आमचं एकच म्हणणं आहे, NIAने जे खरं आहे त्याचे तपास केलं पाहिजे. कुणाला वाचवण्याचं काम करू नये. राजकीय हेतूने जे सगळं राजकारण सुरू आहे, निश्चित रूपाने त्याला आम्ही तोंड देऊ. पण हे ज्या प्रकरणापासून हा विषय सुरू झाला, एंटेलिया बम प्लॅन, त्याच्यात परमवीर सिंगच्या बाबतीत अर्धवट तपास NIA का करताय याचं उत्तर NIAने दिलं पाहिजे. चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलं की विकास पाहिजे असेल तर मोदीच हवा आहे, कारण की मोदींमुळेच देशामध्ये आता विकास होताना दिसत आहे. भाजपवाल्यांना सावन में अंधा हुआ तो हरियाली हरियाली दिखती है. मला वाटते राजकीय क्षेत्रामध्ये मोदी साहेब आल्यानंतर काही लोकांना राजकीय संधी मिळत आहे. त्यासाठी त्यांना कळत नाही की या देशामध्ये 1950 पासून जे विकास सुरू झाला, लोकांच्या आर्थिक परिस्थिती बदलली, देशात विकास झाला. मोदी साहेब आल्यानंतर सगळं विकण्याचं काम करत आहे, नवीन काही निर्माण करत नाही. नुसता प्रचार प्रसार सुरू आहे. जे काही यापूर्वी जी सगळी
संस्था उभारण्यात आली होती, सगळी कारखानदारी उभारण्यात आली होती, संस्था उभारण्यात आली होती, मोदी साहेब ते विकण्याचं काम करत आहे ते चंद्रकांत दादाला दिसत नसेल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून पण त्यांनी मुद्दा घेतलाय की महाविकास आघाडीने गुप्त पद्धतीने मतदान घ्यावं, मग नाही, हिंमत असेल तर गुप्त पद्धतीने करा. भाजप चोर रस्त्याने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना कसं जिंकायचं आहे हे त्यांना महारत आहे. विधान परिषदेची निवडणूक असताना पैसे देऊन सगळे नगरसेवक फोडण्याचं काम त्यांनी केलं. आमचं तर म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीने राज्यसभेची जशी निवडणूक होते तसा कायदा झाला पाहिजे. MLCसाठी पण पैसे देऊन निवडणुका जिंकणे हे भाजपकडून कोणीही त्यांचा हात पकडू शकत नाही. चोर रस्त्याने निवडणुका हवे त्यांना. आमचं म्हणणं आहे पारदर्शक निवडणुका पाहिजे. चोर रस्त्याने त्यांना सत्ता संपादन करणे, चोर रस्त्याने निवडणुका जिंकणे, त्यांना पारदर्शक पद्धती हे आवडत नाही. आम्ही चोर रस्त्याने कुठलेही निवडणुका आम्ही होऊ देणार नाही आणि चोर रस्त्याने कोणाला सत्ता संपादन करता येणार नाही. सर, देवेंद्र फडणवीस म्हणाले आता तर विजयाची ही पहिला विजय आहे, यानंतर विजयांची मालिका सुरू होईल आणि ह्यातनं एवढंच दिसतंय की जनता ही भाजपाबरोबर आहे. चोर रस्त्याने निवडणुका जिंकल्यानंतर जनता त्यांच्या बाजूनी आहे हे त्यांचा भ्रम आहे. जनतेतून जेव्हा निवडणुका होईल लोकसभेची, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भाजपचा धुव्वा उडून जाणार आहे आणि आजच्या घडीला जनतेमध्ये भाजपच्या विरोधात रोष आहे. शेतकरी असतील, तरुण असतील, महागाई असतील, बेरोजगारी असतील, हा विषय त्यांना कळत नाही. जेव्हा हे जनतेतून निवडणुका होतील, कितीही त्यांनी मतविभाजनाचा खेळ खेळू दे त्यांना, पहिली त्यांची टेस्ट आता 5 राज्यांच्या ही सगळी निवडणुकीमध्ये आहे. ती भाजप हारणार आहे. आता ते निकाल आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. सर, हिंदी में जानना चाहिए चांदीवाल आयोग इस तरह से परमवीर सिंह ने झूठे आरोप लगा के राजनीतिक षड्यंत्र करके अनिल देशमुख जी को फंसाने का काम किया. केंद्रीय संस्थाओं का दुरुपयोग किया गया इस सरकार को बदनाम करने के लिए, अनिल देशमुख को बदनाम करने के लिए, परेशान करने के लिए, और उसी को लेके चांदीवाल कमीशन बैठाया गया था. चांदीवाल कमीशन में जिस तरह से खुलासे हो रहे हैं कि कभी भी पैसे का कोई मांग नहीं की गई, पैसा लिया नहीं गया, वाजे ने स्वयं बयान दिया है. हमें लगता है कि परमवीर सिंह जिन्होंने जिलेटिन का कांड रचा था, जिसमें NIA उन्हें गिरफ्तार करने वाली थी, NIA के सामने बयान ख़त्म होने के बाद उसी दिन वे फरार हो गए. केंद्र सरकार से उनका समझौता हुआ है भारतीय जनता पार्टी से, उसी के कारण झूठे आरोप लगाए गए. अभी केंद्रीय यंत्रणा उन्हें बचाने का काम कर रही है. हमें लगता है ज़्यादा दिन तक सच्चाई छुपने वाली नहीं. NIA को बताना पड़ेगा कि चार्जशीट में एक मास्टरमाइंड है, वो कौन है. आगे चार्जशीट सप्लीमेंट्री क्यों दायर नहीं हो रही है. परमवीर सिंह के घर शर्मा और वाजे की क्या मीटिंग हुई थी. आप नाम लिए बिना उसका उल्लेख करते हैं. ड्राइवर का बयान बताया जाता है, इनोवा गाड़ी की चर्चा होती है, लेकिन परमवीर का नाम नहीं. हमें लगता है कि NIA केंद्र सरकार के दबाव में परमवीर सिंह को बचा रही है. ये सच्चाई है. भारतीय जनता पार्टी संवैधानिक संस्थाओं के अधिकार को कोर्ट में चुनौती देकर पूरी व्यवस्था को ख़त्म करना चाहती है. जिन विधायकों का आचरण गलत था उन्हें विधानसभा अध्यक्ष ने निलंबित किया था और विधानसभा की मंजूरी से बीजेपी सुप्रीम कोर्ट गई थी और सुप्रीम कोर्ट ने उनकी याचिका रद्द कर दी है. उन्हें समझना पड़ेगा कि संवैधानिक पद, संवैधानिक संस्थाएं, उनके अधिकारों को चैलेंज करना ठीक नहीं. हमें लगता है कोर्ट ने उसी के कारण उनकी याचिका को निरस्त कर दिया. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष संवैधानिक पद आणि संस्थेच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम या देशामध्ये करत आहे. विधानसभेमध्ये अध्यक्षांचे अधिकार, विधानसभेचे अधिकार, आमदारांच्या गैरवर्तन असेल तर त्यांना निलंबन करण्याचे अधिकार अध्यक्ष आणि विधानसभेचा आहे. तो अधिकारच्या पलीकडे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये ते दाद मागत होते आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने संवैधानिक संस्थेच्या पदाचा आदर ठेवून त्यांना त्याचं महत्त्व कळलं आणि भाजपची याचिका फेटाळली आहे.
भाजपला कळलं पाहिजे की घटनेनुसार निर्माण झालेली संस्था पदं त्याच्या आदर त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम त्यांनी करू नये.